त्यासनी माझ्या लेकाच्या मागे हात धुवून का लागायचं असतं ना कुणाच ठाऊक. कोणाच्या आद्यात मध्येत बी नसतो या तो. तरी मी समद्यांच्या डोळ्यात नुसता खुपतो या. ऐका ना माझं, ही संधी आहे पैसा कमवायची आणि ना एक नंबर संधी आली. मला सांगा, आता सरकारी रस्ता होतोय ना, म्हणजे जमिनीच्या छोट्याच्या छोट्या तुकड्याला बी भाव येणार आहे. ऐक नाही मग ऐका माझं, तुम्ही बोला ना आत्यांशी, सांगा ना त्यांना सही करायला. हा मुडद्यानं कसलं चिमटा काढताय रे? हा अगं आजी आम्ही बघत होतो की तुला चिमटा काढला की तिला त्रास होतोय की नाही. तिला कसला त्रास होतोय? मला जेवढा त्रास होईल ना तेवढा तिला अगदी हरुक होतोय, आनंदाच्या उकळे फुटत्यात. हो तर नाही तर मला त्रास झाल्यावर तुझ्या डोळ्यातनं अगदी पाण्याच्या धाराच लागत्याला. त्या या सर्व आजी यांना आधीपासून ओळखत होत्या का? कसल्या वळखत्यात? त्यासनी काही दिसतंय तरी का गोपाळला बघायला? पण मग तरी या दोघी बहिणी यांच्यावर एवढं खार खाऊन काय आहेत? मी काय त्या म्हातारच्या नादाला लागणार नाही. अरे इथली जमीन ती माझ्या नावावर करायला बघत नाहीये. तिच्या बापाने कुठेतरी तिकडे जमीन घेऊन ठेवलीये, त्याच्यावर ती सही करणार आहे. नाही आणि जमिनीचा वाद म्हणजे ना डोक्याला लई ताप असतो बाबा. नाही आता तर माझ्याकडे तेवढी ताकद बी नाही आणि पैसा बी नाही. नाही लई कोर्ट कचेऱ्या केल्या, बस झाला आता नको. हो पण मग येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणता का? करा ना प्रयत्न, पैसा महत्वाचा आहे ना आपल्याला. मावशे, मावशे, मावशे समोर आहे अशी. अरे समोरच आहे की. मावशे सही देणार आहे का नाही सांग बरं तू. ए बाबू, तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या घरात दारू पिऊन यायची? ए आप्पा तू मध्ये पडू नको, नाही तुला उचलूनच आपटीन. तुझ्या तर मरायचं. काय पण बोलायला लागले आप्पा, आपल्याला एका एकाला उचलून आपटतील. अरे मुडद्यो, माझ्या घरात दारू पिऊन येऊन मला दम देतोस वैर? तोंडकरी बातान ढुंगण खायला आता अशी गत आहे तुझी. तुझ्या आईने तुला काय संस्कार केलेत का नाही? तुझ्या आग लागली तुझ्या तोंडाला, तुझ्या जिभेवर ठेवला जळता येस तू. तुझ्या काडी लागली तिकडे तोंडाला आणखी लवकर. तुझा मुडदा बसवला तुझ्या किरडीचा मोडला बांबू लवकर. तुझ्या पालखीचा निघाला धूर. तुझ्यामुळे मला सगळं ऐकून घ्यावं लागतंय. हे आहे आज मला सही पाहिजे म्हणजे पाहिजेच. काय चाललंय? कोणाला सॉरी. लाजा वाटतात का तुम्हाला? हा ए बाबू काका, काय तमाशा लावलाय? दोघींनी न भांडता समान वाटं केलं ना तरी काही कमी नाही मिळणार, मोठीच रक्कम मिळेल. आप्पा मी जे बोलते हे जे व्यवहाराचं ते तुम्हाला पटतंय ना? होय बरोबर आहे एकदम. खरंय आत्या. बाबू काका तुम्ही पुढं कळवून टाका, आम्हाला जमीन विकायची आहे आणि जमिनीचे किती पैसे मिळतील ह्याचा जरा अंदाज घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, सह्या करायच्या आधी काय ॲडव्हान्स मिळतोय का बघा. मग त्याचं कशी काय वाटणी करायची ते आपण नंतर ठरवूया. नाही तर काय होईल, आपण इथं भांडत बसू, वेळ निघून जायचा, तेल पण जायचं, तूप पण जायचं आणि हाती धोपाटणं उरायचं. हा नशीब कोणतरी हाय या घरात की ज्याला डोकं आहे ते. नरमावशे याच्यावर अंगठा लाव. हे आहे कर की अंगठा. आता झालं ना तुमचं आता सगळं, मग आता नातवंड आहे परतुंड आहे, त्यांच्या भल्याचा विचार करा ना. ए तू नको शिकवू मला कुणाचं भलं कशात येते. ए बाबू मी अंगठा देते, पण माझं काय नुकसान झालं, मला जर का फसावलं तर बघा मग मी तिथं कातळवाडीला येईल आणि अख्ख्या पाटीलवाडीची निलामी लावून पैसे वसूल करीन. अगं मावशे असं काय बी करणार नाही, तू अंगठा दे बरं. तू वाड्यावर आहे ना, वाकडी नजर टाकून तर बघ, मग तू आहे मी आहे. हे बघ काय करशील ग तू? माझं लगीन झालं असतं ना तर तो वाडा माझाच झाला असता. अगं मग करायचं होतं लगीन, माझा बळी कशाला दिलास? अगं तू फसवलं, तू खोटं बोललीस. अगं तुझी चढली जीभ खोटं तू बोलली, मी नाही. अरे देवा या परत झालंय सुरू. ए आहे अगे कर की अंगठा. हे बघ आम्ही कोणालाही फसवणार नाही, सगळं आम्ही दोघं व्यवस्थित करू. काय बाबू? बाबू उठ.
मावशी याच्या अंगठा लाव. हा आता आपल्या समद्यांची परिस्थिती बदलेल.